हैदराबादी चिकन दम बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने अगदी 1-1.5 तासात ही बिर्याणी तयार होते। बघा किती व्यवस्थित शिजली आहे ती, एक एक दाणा मोकळा झालाय, चिकन अगदी छान शिजलंय। हे सगळं प्रमाण 6 ते 7 लोकांना पुरेल एवढं आहे। चिकन 750 ग्रॅम, दही 1 कप, बिर्याणी मसाला 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, मिरची पावडर 2 चमचे, धना जिरा पावडर 2 चमचे, हळद 1 चमचा, मीठ, अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा आणि कोथिंबीर। अशा प्रकारे सगळे मसाले लावून चिकन कमीत कमी अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तांदूळ पण पाण्यात अगोदरच भिजवून ठेवला आहे आणि आता आपण काजू आणि कांदाही तळून घेऊ। काजू ऑप्शनल आहेत पण कांदा आपल्याला तळण्यासाठी लागेलच। 2 कांदे आपण तळून घेणार आहोत आणि 2 कांदे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। केसर पाण्यात भिजवून घ्यायचं आहे। इतकी सगळी तयारी करत अर्धा तास होऊन गेलाय। आपलं चिकनही मॅरिनेट झालं आहे। आपण आता त्याला फोडणी देऊ। कापलेला कांदा 3-4 हिरव्या मिरच्या तेलात परतून घेऊ। नंतर टोमॅटो टाकू। टोमॅटो मऊ झाला की मॅरिनेटेड चिकन टाकून 5 ते 7 मिनिटे परतून घेऊ। अर्धा कप पाणी टाकून 15 ते 20 मिनिटे शिजू देऊ। चिकन शिजतंय तेवढ्यात आपण भातही शिजवून घेऊ। 1 चमचा तुपात तेजपान, लवंग, मिरे, वेलदोडे टाकून परतून घ्यायचं आहे। नंतर त्यात पाणी टाकून अर्धा लिंबू पिळून घेऊ व मीठ टाकून नंतर त्यात तांदूळ शिजायला टाकून देऊ। भात पूर्ण शिजवायचा नाहीये, एक कणी कच्ची ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिटात चिकन छान शिजलंय। भातही हवा तसा शिजला आहे। आता लेअरिंग करूया। इथे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर शिजलेला तांदूळ पसरवून घ्यायचा आहे। एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं भातातलं। सगळा भात टाकून झाला की त्याचं एक लेवलिंग करून घ्यायची आहे आणि त्यावर होल करून तूप सोडायचं आहे। नंतर त्यावर केसरचं पाणी टाकून घेऊ आणि ब्राऊन अनियनही पसरवून घ्यायचा। तळलेले काजू पण टाकून घेऊ। बिर्याणी मसालाही थोडा शिंपडून घ्यायचा आहे। कापलेला कोथिंबीर टाकूया। झाकण ठेवून कमी गॅसवर मस्तपैकी 10 मिनिटं दम द्यायचा आहे। नंतर 5 ते 10 मिनिटं आपण बिर्याणी झाकून ठेवू। आपली बिर्याणी तयार आहे। बिर्याणी करताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। जितके चिकन असेल तितकाच तांदूळ घ्यावा। बासमती तांदूळ असला तर उत्तम, नाही तर दररोजच्या वापरातलाही चालेल। तांदूळ अर्धा तास तरी पाण्यात भिजू द्यायचा आहे। चिकन कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट होऊ द्यायचं आहे। वेळ वाचवण्यासाठी आपण कांदा आधीच तळून ठेवू शकतो, तसेच चिकन आदल्या दिवशी मॅरिनेट करून ठेवू शकतो। फ्रेश पुदिना, कोथिंबीर, खडे मसाले यांचा वापर करावा।